न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। दिवसाढवळ्या गोळीबाराची खळबळजनक घटना, युवक किराणा दुकानात गोळीनं जखमी। पिंपरी चिंचवड शहरात दिवसाढवळ्या गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे। भावेश ककराणी वय 20 या युवकावर अज्ञात व्यक्तीने त्याच्या किराणा दुकानात घुसून गोळीबार केला आणि या हल्ल्यात त्याच्या मांडीला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने दुकानातच जवळून गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळ काढला। जखमी भावेशाला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे आणि या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलेला असून हल्लेखोराचा तपास सुरू आहे। दरम्यान स्थानिक नगरसेवक डब्बू अस्वानी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली आणि ककराणी कुटुंबियांची भेट घेतली। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून हल्ल्याचे नेमके कारण काय हे गुलदस्त्यात आहे। आणि काय मागणी असेल? माझा एक खूप जवळचा मित्र आहे, तो जखमी झाला। 1:22 मिनिटाला मला कॉल आला। माझा एक मित्र आहे मनीष म्हणून, ॲडव्होकेट, त्यांनी म्हणलं डब्बू असं घटना घडलेली आहे PWDला, त्यांना आसपास माझा चुलत भाऊ त्यांच्यासमोर। तर मी इमिजिएटली कॉल केलं PI साहेबांना आणि माने साहेबांना आणि मी 2 मिनटात तिथं पोहोचल्यानंतर फर्स्ट एडसाठी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो। तर त्याला मी बघितलं की आणि डॉक्टरला विचारलं आपण ट्रीटमेंट करू शकतात का? त्यांनी मला आपण ट्रीटमेंट करू शकत नाही, फर्स्ट एडला आपण करू। त्याला स्पेशलिस्ट मी डॉक्टरला फोन लावला सिनर्जीला, त्यांनी मला आपल्याकडे टीम आहे। इमिजिएटली ॲम्ब्युलन्सला बोलवलं, त्याला तिथं पाठवलं। कारण जे घटना घडली ते आपण नंतर बघू, पहिला ज्यांना मार लागलेली, गोळी लागलेली त्यांचंच ट्रीटमेंट व्हायला गरजेचं होतं। इमिजिएटली त्याला हॉस्पिटल पाठवलं। त्यांच्यानंतर सगळं जे पोलीस टीम आलेली आहे, पण एक आहे की पिंपरीमध्ये फायर घटना घडलेली आहे, खूप म्हणजे डेंजर आहे। कुठंतरी गुन्हेगारी वाढलेली आहे, कुठंतरी थांबायला पाहिजे आणि त्यांचं चेन गेली वांधा नाही, पण एक कुठंतरी थांबायला पाहिजे। व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरी वस्ती पण आहे, कुठेतरी दहशतीचं वातावरण आहे तुमच्या मनामध्ये? 100% आता दहशत वातावरण चाललेलं आहे। आता व्यापारी लोकांचा मीटिंग घ्यायला लागेल मला आणि पोलीसबरोबर मीटिंग घ्यायला लागेल, कुठंतरी थांबायला पाहिजे। गुन्हेगारी वाढत आलेली आपल्याला कुठंतरी थांबायला पाहिजे। मला 1:20 माझा एक मित्र ॲडव्होकेट मनीष क्रेजा म्हणून मला कॉल केलं की डब्बू असं घटना घडलेली। मी इमिजिएटली खडलक साहेब PI PCचा त्यांना कॉल केला आणि माने साहेबांना कॉल केला आणि मी इथे 2 मिनटात पोहोचलो। तर मला डोक्यात असं आला की ते ज्यांना लागली ते पुढे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये होता। त्यांना हॉस्पिटलमध्ये मी म्हणलं डॉक्टरला सांगितलं तुम्ही ट्रीटमेंट करू शकता का? त्यांनी म्हणलं नाही। मला फर्स्ट एडला हॉस्पिटलला पाठवा। इमिजिएटली मी ॲम्ब्युलन्स मागितलं आणि तिथं पाठवलं। पण जे आता जे घटना घडलेली आहे पिंपरी कॅम्पात, म्हणजे असं वाटतं की आता गुन्हेगारी खूप वाढलेली आहे आणि एवढी दुपारी 1 वाजता डेअरिंग गुन्हेगारांचं, आणि ते पण चेन ओढून अर्धा चेन भेटला आपल्याला साहेबांना आणि अर्धा चेन घेऊन गेला आहे आणि डायरेक्ट फायरिंग, म्हणजे हे कुठंतरी थांबायला पाहिजे। नाव माहिती आहे एखाद्या घटना आणि काय माहिती मिळते त्या संदर्भात? ही अतिशय गंभीर प्रकार आहे हा। पिंपरीमध्ये वारंवार गुन्हेगारी कृत्य घडत आहेत आणि पोलीस प्रशासन पण त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहे। पण आत्ता हा जो भावेश म्हणून मुलगा आहे त्याच्यावरती डायरेक्ट फायरिंगच झाली आहे आणि फायरिंग होऊन त्याला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे। तो व्यवस्थित आहे, गंभीर जखमी झाला पण व्यवस्थित आहे, शुद्धीवरती होता। आता पोलीस त्यांच्या अँगलने तपास करून जो कोण गुन्हेगार असेल त्याला योग्य शासन करून तिथं मोका तडीपार ही अशी कारवाई करून MPD ॲक्ट असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे कारवाई करून जे गुन्हेगार असतील खरोखर त्यांना वेळीच अटकाव करणे आणि सर्वसामान्यांना चांगलं जीवन जगण्यासाठी इथं सगळ्यांना पिंपरी चिंचवड शहर राहावं हीच माफक इच्छा। दाट लोकवस्तीचा परिसर आहे, अशा परिसरामध्ये एक गुन्हेगार दुचाकीवर येतो, भर वस्तीमध्ये आणि भर मार्केटमध्ये गोळीबार करतो, कुठेतरी पोलिसांचं वचक कमी पडत आहे? पोलीस मनुष्यबळ आहे त्यांच्याकडे, पण एवढं पण नाही आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला ते अवेलेबल होतील। साधारणपणे पोलिसांना घटना कळल्यानंतर 5 ते 7 मिनिटाच्या आतमध्ये इथं पोलीस हजर झाले, बीट मार्शल वगैरे, आणि नंतर वरिष्ठ लोक पण त्यांचे आले। काय मागणी असेल तुमची? पोलीस प्रशासनाने जे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करून योग्य ते शासन लवकरात लवकर करावं आणि जो कोण गुन्हेगार असेल त्याला ताबडतोब ताब्यात घ्यावं। घटना मला कळली की इथं असा गोळीबार झालेला आहे। मी घटनास्थळी पहिल्यांदा पोचलो तर पाहिलं की जो काय ज्याच्या गोळीबार झाला होता त्याच्या मांड्यांच्या दोन्ही मधोमध गोळी लागली होती। मग आम्ही ते शेजारीच हॉस्पिटल होतं, त्याचं नशीब चांगलं की शेजारी हॉस्पिटल होतं,
आम्ही त्याला उचललं, ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्याला ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून दिला. घटना अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडलं पाहिजे. नाव सांगितलं कुणालसाठी. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.